पण निष्ठेची मुखवटी लावलेली माणसं आपल्या आजूबाजूला एवढा वेढा घालून बसतात की नाही म्हटलं तरी थोडंसं नकळत नकळत दुर्लक्ष होतं. आणि आता मला एक नाही म्हटलं तरी पश्चाताप होतोय की तेव्हाच जर का अनंत तर यांचं ऐकलं असतं तर आता जरा कुठे गळ्याशी येत आहे म्हटल्यानंतर अमित शहाच्या चरणी घालील लोटांगण करून वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडणारी माणसं दिसली नसती. म्हणजे शेतकऱ्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला तो वेगळा आणि यांचा हंबरडा वेगळा. हे वाचवा वाचवा म्हणून हंबरडा फोडून जात आहेत. अर्थात काही वेळेला अशी परिस्थिती असते. मला वाटतं 2014 साली बरोबर ना, 14 साली तरेसाहेब उभे राहत होते आणि अचानक परिस्थिती जी मी म्हणतो की सगळं ठरलं होतं. शिवसेना भाजपा युती ठरली होती, जागा वाटप जवळपास झाला होता, उद्या शेवटचा दिवस अर्ज भरण्याचा, आणि अचानक भाजपकडनं युती तोडली गेली. करायचं काय? एकतर शिवसेना प्रमुख 2012 साली आपल्यातून गेले, 2014 सालची निवडणूक, करायचं काय, लढायचं कसं? आणि तेव्हा शिवसेना संपवण्याचा भाजपचा डाव होता. आपण लढलो, उमेदवार उभे केले आणि तरे साहेबांनी तेव्हा मला वाटतं अपक्ष अर्ज भरलेला आणि ऐकायला तयार नाहीत. सगळे म्हणतात साहेब ऐकायला तयार नाहीत. मग आता हे जे आहेत लोटांगणवीर ते आले, साहेब काही करा नाही तर सीट जाणार. म्हटलं तर काय करू? मग तरे साहेबांनी म्हटलं काय नाही मी बोलवतो, माझं ऐकतील. मग त्यांच्याशी मी बोललो. त्याने म्हटलं तरे साहेब एकतर भाजप आपल्याला संपवायला निघालाय, आत्ता जरा समजून घ्या, सगळ्या मिळून आता पहिलं हे संकट दूर करूया आणि मग नंतर प्रत्येकाचे मान पान. आता पहिलं हे संकट आपल्याला संपवायला निघालेले हे आपले एकेकाळचे मित्र, ह्यांना पहिलं वेळेमध्ये रोखूया आणि मग पुढची भरारी आपण घेऊया. तेव्हा मला अनंत तरे म्हणाले की साहेब सांगतो तुम्हाला, हाच उद्या आपल्याला दगा दिल्याशिवाय राहणार नाही. मी म्हटलं आता जाऊ द्या ना, तुम्ही सगळे आहात, कसा काय दगा देईल बघू आपण. आणि जे घडायला नको ते घडलं. आणि म्हणून म्हणतो आज राजन काय केदार काय तुम्ही सगळे जे काही शिवसैनिक आहात, तुमच्यासोबत जर का अनंत तरे म्हणजे याच्यात जो उल्लेख केला तो राजहंस आपल्यात असतात, ते कावळे फडफडले नसते ना, कावळे नसते फडफडले. ते जे काय ठाणं आपल्या स्वप्नातलं होतं, हे गडकरी रंगायतन सुद्धा काही जणांना माहिती असेल, काही जणांना अनेक जणांना माहिती नसेल. तो जो काय काळ होता 60च्या दशकातला, शिवसेना प्रमुखांच्या इकडे सभा व्हायच्या सगळीकडे, म्हणजे रंगायतन नाही, रंगायतन नव्हतंच. आणि एका जाहीर सभेत एक चिठ्ठी आली की सत्ता आल्यानंतर तुम्ही आम्हाला ठाणेकरांना नाट्यगृह देणार का? आणि शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की सत्ता द्या, मी नाट्यगृह देतो. त्याप्रमाणे ठाणेकरांनी आपला शब्द पाळला, सत्ता दिली, शिवसेना प्रमुखांनी नाट्यगृह दिलं, स्टेडियम दिला, तलाव चांगले सुशोभीकरण झाले, उद्यानं दिली. आणि तो जो काय काळ होता त्या काळामध्ये सलग 3 वर्ष महापौर होणं हा एक नाही म्हटलं तरी विक्रम आहे. विक्रम. कारण एकदा कोणतरी होऊन गेला की पुढच्या वेळेला निवडून येणं हे मुश्किल असतं. आणि सातत्याने, म्हणजे हेच ते ठाण आहे, जिकडे गद्दारी केली गेली, गद्दारी झाली, गद्दारांना क्षमा नाही, गद्दारी केली गेली म्हणून सर्व नगरसेवकांचे राजीनामे शिवसेना प्रमुखांनी घेतले होते. त्याच ठाण्यामध्ये आपल्या निष्ठेच्या आणि जनसेवेच्या आणि शिवसेनेच्या प्रेमापायी 3 वर्ष सलग महापौर पद भूषवणारे मला वाटतं एकमेव द्वितीय अनंत तरे. यापुढे तसं कोणी होईल असं मला वाटत नाही. आणि तो सगळा काळ ह्या आठवणीची पुस्तकं पानं ही मला चाळायची आहेत. पण आठवणीची पानंही आपल्या मनामध्ये असतातच. त्याच्यासाठी पुस्तक असलं नसलं, पुस्तक चांगलं आहे, पण प्रत्येकाच्या मनामध्ये या आठवणी असतात. हेच ते ठाणं. या ठाण्यामध्ये दिग्गज म्हणजे सुरुवातीपासून आनंद दिघे आहेत, वसंतराव मराठे आपले पहिले नगराध्यक्ष जनतेने निवडून दिलेले, त्याच्यानंतर मग आनंद दिघे, मोदा जोशी, प्रकाश परांजपे, रघुनाथ मोरे, कितीतरी, म्हणजे सगळे एकापेक्षा एक सरस. ही सगळी माणसं असती आज आपल्या सोबतीला, राजांच्या सोबतीला, तुमच्या सगळ्यांच्या सोबतीला,
तर कोणाची हिंमत होती ठाण्यामध्ये गद्दारीतला ग उच्चारण्याची? हिंमतच झाली नसती. आणि आमचं म्हणजे कसं योगायोग असतो बघा, की आनंद दिघे, अनंत तरे आणि आमचं ठाकरे कुटुंबीय यांची दैवत एकच, एकविरा आई. आम्ही एका आईची लेकरं म्हणतो ती अशी. आणि त्याच्यानंतर जेव्हा तरे साहेब तिथे ट्रस्टी झाले, मला वाटतं अध्यक्ष, कधीही दर्शनाला जायचं, आदल्या दिवशी जरी फोन केला तरी आमच्या आधी गडावर जाऊन पोचलेला असायचा माणूस. नाही उद्धवजी येत आहेत, नाही अमुक येत आहेत, ठाकरे म्हणजे आमच्या कुटुंबातलं कोणी तिथे जाणार असलं आमच्या आधी, बरं नुसतं आधी जाऊन नाही, आधी जाऊन वर, म्हणजे आता ते मला वाटतं अर्ध्या ह्याच्यापर्यंत गाडी जाते, पण तेव्हा तसं नव्हतं. गड चढून वरती जायचे, सगळी सोय करायची, पुन्हा स्वागताला खाली येऊन उभे. अहो म्हटलं तुम्ही असं काय करता? नाही नाही तुम्ही येणार, मग असं कसं चालेल? मग ते यथासांग सगळं दर्शन प्रसाद बिसाद घेऊन सगळं मग आम्ही यायचो परत. तसं पाहिलं तर तो जो आत्ता उल्लेख झाला लोकसभा निवडणूक, एक थोडक्यामध्ये ती संधी हुकली, नाहीतर एक इतिहास आणखीन घडला असता. अंतुलेंचा पराभव करून अनंत तरे हे त्याच वेळेला दिल्लीत गेले असते. पण आधी आपली काही तयारी नव्हती. अचानक ठरलं, शिवसेना प्रमुखांनी सांगितलं अनंत लढ, राहिले उभे, लढले. ही जी एक वृत्ती असते शिवसैनिकाची, ती त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली होती. आणि नंतर सुद्धा आपल्यामध्ये गद्दारी झाली. एक काळ असा होता शिवसेना आणि संकट, संकट आणि शिवसेना, म्हणजे इतरांवरची संकट शिवसेना दूर करते, पण शिवसेनेवरती काही कमी संकट नाही आली आतापर्यंत. प्रत्येक संकटामध्ये शिवसैनिक छातीचा कोट करून उभा राहतो. साधारणतः 2005-06चा तो सुमार असेल, आपण एका पाठोपाठ एक पोटनिवडणुका हरत होतो आणि श्रीवर्धनची पोटनिवडणूक लागली. मी तिथे जात होतो, प्रचाराला जात होतो. माझ्या बहुतेक प्रत्येक प्रचार दौऱ्यात अनंत तरे माझ्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले होते. आणि एवढी सगळी पराक्रमाची शर्त सगळ्यांनी केली की आपली पराभवाची शृंखला त्या श्रीवर्धनच्या विजयाने आपण तोडून टाकली. त्याच्यानंतर आपली घोडदौड सुरू झाली. ही अशी माणसं एकतर पुन्हा पुन्हा मिळत नाहीत, आणि होतात ती लवकर का जातात हेच मला कळत नाही. असो, जे काही घडून गेलं त्याच्यात आता तर काय आपण करू शकत नाही. पण एका गोष्टीचा मला अभिमान आहे की शिवसेनेवरती जशी संकट आली तसं तरे कुटुंबियांवरती आली. म्हणजे आज कुटुंब म्हटलं तर तरे साहेब, वहिनी, त्यांचा मुलगा, आणि एवढी संकट आली तरी सुद्धा तरे कुटुंब शिवसेनेचा भगवा सोडायला तयार नाही. ह्याला म्हणतात निष्ठा. मी वहिनी तुमचं गेल्या आठवड्यात पाहिली मुलाखत टीव्हीवर, युट्यूबवरती आणि सगळं पत्रकार परिषद, तुम्ही पण पाहिली का? नाही, नसेल पाहिली तर बघा. पाहिले ना? मग याला म्हणतात वाघ, याला म्हणतात वाघीण. घाबरायचं नाही, आहे ना आई एकविरा आपल्या पाठीशी आहे. बघू ना कोण येतं मध्ये आपल्या आडवं. कोण आडवं येतं तेच बघू. आडवं येणाऱ्याला आडवं करून पुढे जातो तो शिवसैनिक. आणि तीच वेळ आहे, कदाचित आई एकविरा आपली परीक्षा बघत असेल की तुमची सगळी आयुधं काढलेत, आता कशी लढता बोला. बस तुझ्या आशीर्वादाचं आयुध आमच्याकडे साठी पुरेसे आहे. त्या आशीर्वादाच्या आयुधावरती आम्ही पराक्रमाची शर्त करून, आता दिवाळी येते, महिषासूर मारल्याशिवाय राहत नाही हे आपण आपल्याला दाखवून द्यायचंय. ही त्यांचा तुम्ही बघितलं ना चित्रफितीमध्ये, दरबार म्हणजे लोक कशी येत होती, कसं त्यांना आशीर्वाद मिळत होते. ते आशीर्वाद फुकट नाही जाणार, कधीच फुकट नाही जाऊ शकत. गोरगरिबांचे आशीर्वाद म्हणजे मी एक गोष्ट नेहमी सांगतो, आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर, आज जसं मी छत्रपती संभाजीनगरला गेलो होतो तसंच लोकसभेला, सगळ्या लोकसभेमध्ये मी फिरलो. आणि धाराशिवला आपला ओमदादा आहे, ओमराजे निंबाळकर, प्रचंड सभा झाली. आणि सभा झाल्यानंतर एक साधा शेतकरी व्यासपीठावरती आला. शेतकरी म्हटल्यानंतर काय बिचाराचं मळके कपडे, धोतर बितर सुद्धा काय कसं, आणि मला म्हणाला साहेब मला ओमदादाला निवडणुकीसाठी मदत करायची. म्हटलं मदत, मी म्हटलं काय? नाही मला त्याला मदत करायची. बघितलं एक
छोटीशी अशी एक पुरचुंडी म्हणा काहीतरी हातामध्ये होती. आता तुम्ही विचार करा, ते शेतकरी एक तर दुःखात, आता तर त्यांचं आयुष्यच उद्ध्वस्त झाले. शेतकरी कधी तसा आनंदात असूच शकत नाही, कारण पीक आलं तरी हमीभाव नसतो, पीक गेलं तर सगळंच गेलं. आणि तशाही परिस्थितीमध्ये तो शेतकरी हा माझा ओमदादा निवडून आला पाहिजे म्हणून माझ्याकडनं फुल ना फुलाची पाकळी द्यायला आला होता. केवढं मोठे आशीर्वाद होते. म्हणजे त्या शेतकऱ्याचा 1 रुपया या गद्दारांच्या 1000 कोटी बरोबर होते. आणि ही आपल्या आयुष्याची कमाई आहे. ज्या मार्गावरनं आपण चाललेलो आहोत हे ठीक आहे, त्यांना सगळी आमिष दाखवली जात आहेत, पदं दिली जात आहेत, पण त्यांना कल्पना नाही त्यांचा ज्या वेळेला, आता तर वापर संपलाच आहे, पण ज्या वेळेला त्यांचा वापर संपेल तेव्हा कचरा कुंडीत त्यांना फेकून दिलं जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.